सर्वधर्मीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून आपली निवड झाली सर, काय सांगाल सर? पहिली प्रतिक्रिया काय? नेहमीच असतं आपलं सर. जे सर्व धर्मसमूह हा वाढला पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये तो ठसला पाहिजे आणि नुसतं वाढून हे होऊन होत नाही, ते आचरणात पण आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे आपण जवळपास 4-5 वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. 2-4 वेळेचं नक्कीच. हां, तेव्हाचे काही अनुभव वगैरे शेअर करता येतील? त्यावेळेचे काय अनुभव सांगायचे आता? त्यावेळेस आम्ही पण याच्या जायच्यासारखी विद्यार्थी देशीपासून मी चळवळीत आहे आणि आम्ही चांगल्या तऱ्हेनं सक्सेस करून दाखवलेलं आहे या जयंतीमध्ये काम सगळं. डीजे मुक्ती संदर्भात सर्वात भयानक फालतू गोष्ट कोणती असते ती डीजेनं आता अनेक लोक असं सांगतात की ते मेले देखील सांगतात, इतकं वाईट आहे. आणि ते तिथून जाते वेळेस आपल्याला जी दाहकता जाणवते ती खरी भयानकता असते. म्हणून ते फार चांगला निर्णय घेतला आपण की आपण आंबेडकर जयंतीमध्ये डीजे आपण लावणार नाही, अतिउत्तम. आणि दारू वगैरेच्या भानगडीत पडणार नाही, हा चांगला निर्णय आहे. पूर्वीच्या आंबेडकर जयंती उत्सवामध्ये परिसंवाद किंवा व्याख्याने याच्यावर जास्त जोर दिला जात होता. हो, विचारवंताची विचार ऐकावं लागत होतं. शिवजयंतीच्या काळात पण तसं होतं, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेस पण तसं होतं. पण आता हळूहळू आपण उत्सवच करायला लागलो. उड्या मारणं, हे करणं, जे करणं, घोषणा देणं, मिरवणुका काढणं, याच्यापेक्षा आपण वैचारिक याच्यात सहसा आपण मागे पडलो म्हणायला हरकत नाही. म्हणजे महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचत आहे, डोक्यात घेऊन नाचत नाही. डोक्याचा प्रश्नच येत नाही. डोक्यावर घेऊन नाचणे याच्यातच सर्व ते समजतात. पूर्वी आपल्या कार्यकाळामध्ये 3 वेळा आपण अध्यक्ष झाला, तेव्हा आपण असे समाजोपयोगी असे कोणते कार्यक्रम राबवले? तेव्हा आम्ही वादविवाद स्पर्धा ठेवायचो, काही क्रीडा स्पर्धा पण ठेवायचो. कारण की आम्ही त्यावेळेस क्रीडावाले होतो. मी कबड्डीचा मराठवाडा विद्यापीठाचा कप्तान आहे. रेसलिंगचा मी औरंगाबाद जिल्ह्याचा 3 वर्षे सतत चॅम्पियन आहे. मराठवाडा विद्यापीठाचा पण मी कलर होल्डर आहे. खो खोचा मी पण कलर होल्डर आहे. आणि माझे सगळे बंधू त्याचं झालं. खेळाचीही आम्ही स्पर्धा घ्यायचो आणि वादविवाद स्पर्धा ठेवायचो. पात्रीकर कुटुंबाचं नाव मराठवाड्यात आणि जिल्ह्यात फार चांगल्या आदराने घेतले जाते. या 20 वर्षात पात्रीकर कुटुंब राजकीय क्षेत्रात फार अलिप्त होतं. आत्ताच 2 महिन्याभरापूर्वी आपली सून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आली. काय म्हणाले या बाबतीत आपण? त्यावरूनचे मेहनतीने निवडून आले का आपण पाठबळ दिलं? नाही, ते सगळं त्यांचं. मी तिथं नुसतं नामधारी होते यावेळेस. आणि मी कोणतीही एखादी सभा पण नाही घेतली, काही केलं नाही. मी फक्त त्यांना कुठं चुकायला लागलं, धनादार यांना बोलवा, त्यांना बोलवा. आणि आता तुम्हाला ते सांगतो, माझ्या बरोबरचे राजकारणातले तर कोणी नाहीचे, जवळजवळ संपलेली. त्यांची आहे, त्यांना काही समजतही नाही, त्यांचं कोणी ऐकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मी काही सांगावं आणि लोकांनी ऐकावं असंही नाही. आणि आता वैचारिक पातळी जवळजवळ ते सांगून येते अशी परिस्थिती आहे. परंतु तरी वरून असो, आमचा पुतण्या राजेंद्र पाथरीकर असो, बाकीचे त्याची मित्रमंडळी असो, गावातली आजूबाजूच्या परिसरातली माणसं असो, महिला असो, सर्व जाती धर्माचे लोक असो, यांनी आपले विचार मात्र त्यांनी ओळखले. आता समाज काही बाबतीत हेही पाहतो की कोण कसा आहे, काय पैशाच्या गोष्टी तर चौकट झालेल्या. आणि त्यामुळे राजकारण त्यावेळी तो विषयी काढू नये आता, अशी परिस्थिती आहे. तरी माझ्या सुनेला आपले गीतांजली पाथरीकरांना
जवळजवळ 4,000 मतांनी लोकांनी निवडले. त्यात सर्व समाजाचे लोक, दलित समाज असो, मुस्लिम असो, वर्ण असो, सगळ्यांनी मदत केली. शेतकरी असो, व्यापारी असो, विद्यार्थी असो, लोक असेच म्हणायचे की बाबा त्याच्याकडे होते दारूचे दुकान आणि आपल्या गव्हर्नमेंटकडे होते शिक्षण संस्था. आता हे निवडून आले तर म्हणजे 2 संस्था शिल्लक काढतील. तो निवडून आला तर 2 दुकानात काढतील असे लोकांनी प्रचार केला. पण आपण त्या याच्यात त्याकडे विद्यार्थी त्याचे आता हे आनंद दिसतात आहे. पण दारू पिण्यात आनंद मिळतो, कशात आनंद मिळतो आणि घरदार बरबाद होतो तरी ते त्यांचा आनंद काही ते सोडत नाही. अशाही परिस्थिती आणि आता तर समाज तुम्हाला तेही सांगतो बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या निमित्तानं खेड्यामध्ये शहरामध्ये व्यसनाधीन लोक प्रचंड प्रमाणात. असंच एकदा म्हणाले ते की जे विद्यापीठात असं चर्चा झाली होती की हे काही जिल्हा परिषद का नीट वागायचं, नीट बोलायचं. मी त्यावेळेस अध्यक्ष होते. मिळत उत्तर दिलं म्हणलं जिल्हा परिषद कशी असो, तुम्ही कसे असा, विद्यापीठ कसं असो, पण विद्यापीठामध्ये जर दारूचं दुकान असलं आणि जिल्हा परिषद पुढं दारूचं दुकान असलं तर विक्री कोणाची जास्त होईल? दारूची जास्त विक्री. तुम्हीच सांगा. म्हणून असं एकमेकावर कोणी हे बोलू नये. एवढं जे आपण कसं चांगले आहोत, चांगलं राहण्याचा प्रयत्न करावा एवढंच आपलं मत आहे. सर आपण डॉक्टर गंगाधर पाथरीकर सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं उत्तुंग असं काम आहे. त्यांनी देवगिरीच्या माध्यमातून काम केलेलं, आपण MGMच्या माध्यमातून हे आपलं हे आहे. मराठवाड्यामध्ये शैक्षणिक संस्था उभारण्यामध्ये आपल्याला त्यामागची काही भूमिका आपण सांगाल? कसं आहे, पहिलं काम केलं होतं मराठवाडा विकास आंदोलन आपण पेटवलं. मराठवाडा विकास आंदोलन आणि तेवढं आंदोलन तुम्हाला काही मंडळी तुम्हाला माहीत असेल ते आंदोलन कसं होतं. आतापर्यंत मराठवाड्यात तेवढं आंदोलन झालं नाही आणि आपल्याला यश मिळालं. आपली पहिली मागणी ती आपला मुख्यमंत्री पाहिजे मराठवाड्यात. तर मराठवाड्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण. आपल्याला तिथं वैज्ञानिक हे ना नाही तिथं मिळालंच आपल्याला. विद्यापीठाचं एक आहे ना विज्ञान संस्था विज्ञान संस्था, ते एक आपली मागणी होती, ते आपल्याला मिळालं. आंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज मिळालं. आपलं नांदूर मधमेश्वरचं कॅनॉल, मला वाटतं जगात एकमेव असं स्टेशन हा तो कॅनॉल आपल्याला मिळाला. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील त्या आंदोलनाच्या. आणि त्या चळवळीमधूनच मी 72ला जिल्हा परिषदचा सदस्य होतो, बंडखोर सदस्य होतो. नंतर मुख्यमंत्री शंकरराव झाले. त्यांनी पहिले जे होते अध्यक्ष उपाध्यक्षाला सांगितलं की राजीनामा देऊन टाका. त्यांनी राजीनामे दिले. नामदेवराव सपकाळ, श्यामराव पाटील आणि अध्यक्षपदासाठी बाबुराव औराणकरांना बसवलं आणि उपाध्यक्षासाठी मला बसवलं. आणि मी माझं त्यावेळेस अशी माझ्या स्वप्नात पण नव्हते की आपल्याला उपाध्यक्ष व्हावं लागेल. पण पहिलं त्यांनी आपलं नाव पहिले आपले